सरकार के लिए आया। पुढची बातमी बघूयात। आम्ही फॅशन शो मध्ये वापरलेली चप्पल ही कोल्हापूरचीच असल्याचं प्राडानं मान्य केल्याचा दावा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं केलाय। विदेशी ब्रँड प्राडावर कोल्हापुरी चप्पलेची डिझाईन चोरल्याचा आरोप होत होता। त्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं प्राडाशी पत्रव्यवहार केला होता। या पत्राला प्राडाकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलंय। तसंच पुढील चर्चेसाठी तयार असल्याचं देखील प्राडानं मान्य केल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे चेंबरचा अध्यक्ष या नात्याने मी प्राडा कंपनीशी थेट पत्रव्यवहार केला। प्राडांच्या चेअरमनना मी या संदर्भात लिहिलं की तुम्ही या पद्धतीनं करणं हे चुकीचं आहे। हे प्रोडक्ट भारताचं आहे, कोल्हापूरचं आहे, तुम्ही पब्लिकली एक्नॉलेज केलं पाहिजे। सुदैवानं प्राडा कंपनीनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांनी सांगितलं की या पद्धतीचे हे कलापूर सर ही भारतीय कोल्हापूरची आहे हे त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलं आणि या संदर्भात प्राडा या जागतिक संस्थेच्या हेडक्वार्टरतर्फे एक स्वतंत्र टीम तयार करतायत जी महाराष्ट्र चेंबरबरोबर कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या बरोबर किंवा या संदर्भातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून या पुढच्या काळामध्ये चप्पल हे कशा पद्धतीनं बनवलं जाईल हे ठरवतील। तर इटालियन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चप्पल वापरल्याचं मान्य केल्याचं समोर आल्यानंतर कोल्हापुरातील चप्पल विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केलाय। मात्र त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पल आता कोल्हापूरच्या माणसानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवावी यासाठी आपल्यामध्ये देखील काही बदल गरजेचे आहेत हे कोल्हापुरातील चप्पल विक्रेत्यांनी मान्य केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापुरी चप्पलची क्रेज ही संपूर्ण जगभर आहे। त्याची भुरळ आहे ते आता आणखी वाढलेली पाहायला मिळते। आता कोल्हापूरचे सगळे जे विक्रेते आहेत जे कोल्हापुरी चप्पल तयार करतात त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणूयात। मला सांगा, आता कोल्हापुरी चप्पलची भुरळ ही संपूर्ण जगाला पडलेलं सिद्ध झालेलं आहे। आपणच आपलं चप्पल हे जगभरात पोहोचवण्यासाठी आता आपण काय करायला पाहिजे? मग आता प्रत्येक कारागिराने आपल्याला कोल्हापूर चप्पलमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आणायला पाहिजे, नवीन डिझाईन आणायला पाहिजेत। त्यात आपल्या कारागिरांचे केलेले कोल्हापूर चप्पल हे जगप्रसिद्ध आहे। त्यामागे एक मोठा इतिहास आहे, संस्कृती आहे कोल्हापूरची। ही कुठली कोणी चोरी होऊ नये किंवा चोरून घेऊ नये यासाठी त्यांनी आपल्या कोल्हापुरी ब्रँड हा आपल्या स्वतःच्या याच्यावर त्यांनी मार्केटिंग करावं। प्राडानं त्या पत्रामध्ये असं म्हटलं की आम्ही कारागिरांशी संपर्क साधायला किंवा त्यांच्याशी करार करा एक प्रकारे आम्ही सकारात्मक आहे। ही चांगली गोष्ट नाही? ही चांगली गोष्ट आहे, एकदम बरोबर गोष्ट आहे। ही पूर्वीच व्हायला पाहिजे, त्याच्या अधिकारच तिने ते करायला पाहिजे होतं। कोल्हापूरचं थोडंसं ब्रँड नाव तिने देऊन थोडंसं तिने करायला पाहिजे होतं। अगदी बरोबर आहे। आणि ह्या अशा गोष्टींमध्ये फार मोठं आता ह्याच्यामुळं फार मोठं आपले नाव पण झालेलं इंटरनॅशनल आणि फार हे झालं त्यामुळे वाढणार आहे, आपला कोल्हापुरी चप्पलाचा व्यवसाय वाढणार आहे। कोल्हापुरी ब्रँड म्हणून कोल्हापुरी चप्पल हे जगभर लौकिक होणार आहे। आज जे प्राडाने जे आपली चप्पल दाखवलेली आहे, पूर्वी सुद्धा जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आहेच आहे, पण ह्या मार्फत सुद्धा आणि झालेलं हे एक गोष्ट चांगलीच म्हणायला हवी। आणि ह्याचा हे दाखवल्यामुळं आम्हाला भविष्यात इथून पुढे कोल्हापुरी चप्पलचा फायदा होणार। कोल्हापुरी टॅग, कोल्हापुरी लेदर, चमडा म्हणा, हे सगळं जगप्रसिद्ध होणार आणि व्हायलाच पाहिजे। आणि एक प्रकारे आम्ही याचा चांगला हिसका आम्ही दाखवला आहे कोल्हापुरी। आम्ही माननीय कृष्णराज माडिक साहेब यांच्या अंडरकडे आम्ही कोल्हापूर चप्पल मार्केट असोसिएशनमधले व्यापारी वर्ग जाऊन एक शिष्टमंडळ आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले की प्राडा कंपनीने जे कोल्हापुरी चप्पल जे रॅम्पवर वापरले त्याचा कसून चौकशी व्हावी या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला गेलेलो होतो। त्या निवेदनाचा सकारात्मक निर्णय आता दिसत आहे आणि याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा बी आभार व्यक्त करत आहे। जर आपणच आपला ब्रँड हा कोल्हापूरच्या नावाखाली जर जगभर आणला तर याचं सगळ्यांचं हित, याच्यामध्येच सगळ्यांचं हित आहे असं देखील या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।